नमस्कार आईंनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल बोलणार आहोत. 1 महिन्याची प्रेग्नन्सीमध्ये काय करावे. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वाधिक आनंद देणारी घटना म्हणजे आई होणे ही असते. मुलगा असो वा मुलगी, त्याच्या येण्याने आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखकर कसा होईल याचा विचार स्त्री करत असते. जर तुम्ही न्यू प्रेग्नन्सीमध्ये असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण यात मी तुम्हाला कंप्लीट गाईड देणार आहे व शेवटी काही महत्त्वाची टिप्स देखील सांगणार आहे. पहिल्या महिन्यात शरीरात काय काय बदल होतात ते आपण बघूया. पहिल्या महिन्यात बॉडीमध्ये छोटे छोटे चेंजेस सुरू होतात. गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात स्त्रीच्या शरीरात मोठ्या प्रमाणात हार्मोनल आणि शारीरिक बदल होतात, कारण गर्भधारणाची प्रक्रिया नुकतीच सुरू झालेली असते. तर गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यातील मुख्य शारीरिक बदल आपण बघूया. मासिक पाळी न येणे हे गर्भधारणेचे सर्वात प्रमुख लक्षण आहे. स्तनांमध्ये बदल आणि पेन होणे, अति थकवा येणे, मळमळ आणि उलट्या होणे, मूड चेंजेस होणे, हलका रक्तस्राव, चक्कर येणे, रक्तदाब कमी झाल्यामुळे चक्कर येते. हे सगळे फर्स्ट मंथमध्ये नॉर्मल आहे, त्यामुळे घाबरायचे कारण नाही. गरोदरपणात पहिल्या मंथमध्ये काय करावे, तर पुरेसा आराम घ्या. तुमच्या बॉडीला रेस्ट खूप गरजेचं आहे, त्यामुळे जास्त काम करू नका. पौष्टिक आहार घ्या. पौष्टिक संतुलित आहारामध्ये प्रथिनयुक्त पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ हे कॅल्शियमचा पुरवठा करतात. तसेच स्टार्चयुक्त पदार्थ, भरपूर पालेभाज्यांचाही समावेश आहारात करायला हवा. यातून आवश्यक जीवनसत्त्वे मिळतील. तसेच साखरेचे व मिठाचे प्रमाण कमीच ठेवा. कमी शिजलेले अन्न जसे की मासे, अंडी, मऊ चीज, कच्चे मासे, शेलफिश आणि पाश्चराइज्ड दूध या सर्व गोष्टी आहारात घेणे टाळावे. भरपूर पाणी प्या. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्या. नारळ पाणी घ्या, ज्यूस घ्या. शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. फॉलिक ॲसिड घ्या. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या नियमित घ्या. बॉडीच्या ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हलके चालणे आणि व्यायाम. दररोज 10 ते 15 मिनिट हलके वॉक करू शकता आणि तुम्हाला जमेल तसे हलके व्यायाम करा. त्याची व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेन. पण चालणे आणि व्यायाम करणे चालेल का हे डॉक्टरांना नक्की विचारून घ्या. प्रवास. गर्भावस्थेत प्रवास करणे आईसाठी थोडी अवघड गोष्ट होऊ शकते. तुमच्या गर्भधारणेसंदर्भात काही गुंतागुंत किंवा चिंतेचे कारण नसेल तर गर्भावस्थेत प्रवास करणे सामान्यतः सुरक्षित मानले जाते. तरीही एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. लैंगिक संबंध. गर्भावस्थेत आपल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास काही हरकत नाही. गर्भावस्थेत संबंध ठेवल्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच गरोदरपणात संबंध ठेवल्यास बाळाला इजा देखील होत नाही. ॲग्नोटिक सॅक म्हणजेच भ्रूणाभोवतीची थैली आणि गर्भाशयाचे मजबूत स्नायू बाळाला सुरक्षित ठेवतात. आरामदायी आणि सुरक्षित संबंध ठेवा. याविषयी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. प्रेग्नन्सीमध्ये या गोष्टी टाळा, जसे की जड वजन उचलू नका, जास्त स्ट्रेस घेऊ नका, बाहेरचे तिखट तेलकट खाणे टाळा, दारू आणि सिगारेट पूर्णपणे बंद करा. डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतेही औषधे घेऊ नका. डॉक्टरांकडे लगेच कधी दाखवावे, जेव्हा पोटात खूप दुखत असेल,
ब्लिडिंग खूप होत असेल, खूप जास्त उलटी व अशक्तपणा वाटत असेल तर जरासुद्धा टाईम वेस्ट न करता डॉक्टरांना दाखवा. मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितले होते की लास्टला मी काही टिप्स सांगणार आहे, ते मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगणार आहे. आपल्याला वाटत असते की आता पहिला महिना आहे तर आपले बाळ केवढे असेल, तर ते महिन्याच्या अखेरीस बाळ एका तांदळाच्या दाण्याएवढे असते. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा, एक्सरसाइज करा, वॉकिंग करा, तुम्हाला हलके वाटेल. सकाळी लवकर उठायची सवय लागली की बाळ पण फ्रेश आणि सदृढ राहते. सकाळी नाश्ता करा, नारळ पाणी घ्या आणि मोड आलेली कडधान्ये खा. ते बाळाच्या शरीरासाठी आणि तुमच्या शरीरासाठी देखील चांगले असते. भूक लागेल तसे खात राहा. 2-3 तासांनी थोडे थोडे खात जा. मूड फ्रेश ठेवायचा, म्हणजे तुम्ही सतत खुश राहिलात तर बाळ पण आनंद होते. बाळाशी बोलणे ठेवा. चांगल्या चांगल्या गोष्टी बाळाला शेअर करत जा, म्हणजे तुझे पण मन हलके राहील. मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये हे फॉलो केले होते. तुम्ही देखील करा. छान वाटेल, मन शांत होईल आणि मेन म्हणजे आपले बाळ पण खुश राहील. चला मग पुन्हा नंतर भेटू अशाच इम्पॉर्टंट माहितीसोबत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.